ही याचिका दाखल केलेली होती। त्यांचे वकील आशुतोष राठोड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आशुतोषजी, काल आपण जेव्हा या सगळ्या संदर्भात बोललेलो होतो, जेव्हा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेलेला होता, तेव्हा त्यांना अटक नेमकी कधी होणार किंवा त्यांचा राजीनामा कधी होणार याबाबत आपण बोललेलो होतो आणि आता त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे असं समजतंय। तुमची प्रतिक्रिया? बघा, राजीनामा देणं ही कायद्याची गरजच नाहीये, कारण की कन्व्हिक्शन झाल्याबरोबर कलम 8(2) 8(3) लोकप्रतिनिधी कायद्यान्वये ते 16 डिसेंबरला डिस्क्वालिफाय झालेले आहेत, अपात्र झालेले आहेत आमदार म्हणून। त्यामुळे एक अपात्र आमदार हा इलिगली मंत्री असतो आणि इलिगली मंत्रिपदावर असणाऱ्या माणसाला राजीनामा देण्याचा कायदेशीर अधिकारच नाही। पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2, यांचा हा जो राजीनामा आहे ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेक आहे। इट इज आय वॉश। कारण की राजीनामा जर द्यायचा असेल तर त्यांनी इमिजिएट मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करून मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपालांकडे तो द्यायला पाहिजे व एक चांगला संदेश जनतेत दिला गेला पाहिजे। हे जे एक नाटक चालू आहे की त्यांनी राजीनामा दादांकडे दिला, मग दादांनी तो दामदुप्पट योजनेमध्ये ठेवला 5 वर्षांच्या, हे सर्व कायद्याची थट्टा आहे आणि हे वेळकाढूपणा आहे, जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखं आहे। बरं आशुतोषजी, तुम्ही सगळं हे सरकारचं नाटक सुरू आहे असं म्हणताय का? हो, हे सरकारचं एकदम म्हणजे भोळ्या जनतेला वेड बनवण्याचं नाटक चालू आहे आणि कायद्याची थट्टा आहे। हो, म्हणजे त्यांचं अरेस्ट वॉरंट निघून आज 72 तास झाले, परंतु नाशिक पोलीस जे डिमकी वाजवतात, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, असे झोपडपट्टीतल्या 3-4 लोकांना धरायचं। आशुतोषजी, मात्र आताचीच महत्त्वाची अपडेट, नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते नुकतंच रवाना झालेलं आहे मुंबईच्या दिशेने। त्यांनी अटक वॉरंट सुद्धा दाखवलेलं आहे आणि ते माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी निघालेत। कायदेशीर अडचण मी तुम्हाला सांगून ठेवतो याच्या पुढची, की पोलिसांकडे सबब आहे की माणिकराव कोकाटे यांची तब्येत खराब असल्यामुळे, त्यांचा बीपी जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही। तर कायद्याची तरतूद आहे की शासनाचे जे वैद्यकीय पथक असतात, जे हॉस्पिटलमध्ये किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये जी वैद्यकीय समिती असते, त्यांनी आरोपीला तपासणे आणि त्यांनी प्रतिज्ञापत्रावर त्यांचा अहवाल देणे, मेडिकल रिपोर्ट देणे, ही प्रक्रिया पार पडलेली नाही। एका प्रायव्हेट हॉस्पिटलने सांगणे की त्यांचा बीपी वाढलेला आहे, हे कायद्याला अभिप्रेत नाही। शासनाकडे, राज्याकडे शासकीय रुग्णालय आहेत, शासकीय रुग्णालयात वैद्यकीय पथकं आहेत, त्यांनी त्यांची प्रकृती चेक करून प्रतिज्ञापत्रावर अहवाल देणं आवश्यक असतं। कारण की आता अरेस्ट वॉरंट निघालेला असताना, आरोपीला अटक होणं क्रमप्राप्त असताना जर तब्येतीचं कारण पुढे येत असेल तर वैद्यकीय पथकाने ते तपासणं आवश्यक आहे। बरं, नक्कीच काय झालंय, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि तो रिपोर्ट देतोय। नक्कीच आशुतोषजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। नाशिक पोलीस नेमकी पुढची कारवाई कशी करतायत या सगळ्या संदर्भात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट, माणिकराव कोकाटे यांच्या अटकेमध्ये कायदेशीर अडथळा नाही अशी माहिती सध्या प्राप्त झालेली आहे। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नसल्याचं सुद्धा सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे। त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला अवगत केली जाणार अशी ही माहिती सध्या प्राप्त झाली आहे। नाशिक पोलिसांची टीम आहे ती मुंबईकडे रवाना झालेली आहे। कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते। नाशिक पोलिसांची टीम आहे ती मुंबईकडे गेलेली आहे आणि त्याआधी महत्त्वाची अपडेट, मुंबईला पोहोचण्याआधीच नाशिक पोलिसांची टीम माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याची महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतोय माणिकराव कोकाटे यांच्या अटकेमध्ये आता कायदेशीर अडथळा नसेल असं समजतंय। अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या खात्यापासून काल दूर करण्यात आलं। त्यांची खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आली। त्यानंतरच आपण विधिमंडळाशी चर्चा केली होती की माणिकराव कोकाटेंना जर अटक करायची असेल तर नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय। तर विधिमंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी आपल्याला आता माहिती दिली त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी कोणतीही तशी तरतूद नाही। त्यांना अटक कधीही करू शकतात कारण त्यांच्यावर गुन्हे जे आहेत ते गंभीर आहेत।
अर्थात आपण जर बघितलं असेल तर एखाद्या विधिमंडळ सदस्याला जर अटक करायची असेल तर विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागते. मात्र या ठिकाणी प्रकरण जर बघितलं असेल तर कोर्टाने जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावलेली आहे. आता त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा आमदारकीचा देखील राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ते सध्या कोणतेच सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी आता विधिमंडळाची परवानगी लागणार नाही. जर ते एखाद्या सदस्यासाठी राजीनामा दिला नसता किंवा ते मंत्रिपदावर कायम असते तर मात्र विधिमंडळाला एक न्यायालयाची शिक्षेची प्रत जी आहे ती द्यावी लागणार होती आणि त्यानंतर अर्थातच पोलिसांची पुढची प्रक्रिया ती सुरू होणार होती. मात्र आता यामध्ये विधिमंडळाला फक्त नोटीस द्यावी लागेल. मात्र अटक करताना कोणतीही परवानगी विधिमंडळाची घ्यावी लागणार नाही अशी आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली. आपण जर बघितलं असेल तर आजच रात्री खरं तर नाशिकचे पोलीस मुंबईमध्ये दाखल होतील. लीलावती रुग्णालयात ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे उपचार घेत आहेत त्या ठिकाणी येतील. अर्थात उद्या कोर्टात सुनावणी आहे. मात्र त्याआधीच अजित पवार यांनी आता काही वेळापूर्वीच एक ट्विट केलं की माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. ते मंत्रिपदापासून आता दूर झालेले आहेत. नक्कीच सुशांत आता नाशिक पोलिसांची टीम रवाना झालेली आहे. पुढे नेमकं काय घडतंय बघणं महत्त्वाचं असेल. सुशांत, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.